मनमाड दौंड दुहेरीकरणामुळे नगरवरून धावणाऱ्या 12 रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांचे वाचणार 55 मिनिटं. मनमाड दौंड दुहेरी रेल्वेकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून मार्च 2025 पर्यंत उर्वरित पढेगाव ते दौंड 70 किलोमीटर या दरम्यानचं काम पूर्ण होणार आहे. तब्बल 1800 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या दुहेरी रेल्वे लोहमार्गामुळे मनमाड आणि दौंडवरून येणाऱ्या जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यासह 12 रेल्वेमधल्या प्रवाशांचा क्रॉसिंगसाठीचा लागणारा 55 मिनिटांचा वेळ या दुहेरीकरणामुळे आता वाचणार आहे. सध्या या मार्गावर एकेरी लोहमार्ग असल्यामुळे क्रॉसिंगसाठी रेल्वे गाड्यांना थांबावंच लागत होतं. मार्च नंतर मात्र या दुहेरी मार्गावरून रेल्वेचा प्रवास आणखी वेगाने होणार आहे. दरम्यान सोमवारी नगर ते मनमाड या रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत पढेगाव ते राहुरी या 14 किलोमीटर अंतरावर चाचणी घेण्यात आली होती. ताशी 130 किलोमीटर वेगानं पढेगाव ते राहुरी दरम्यान रेल्वे धावली. गेल्या 3 वर्षांपासून मनमाड दौंड रेल्वे दुहेरीकरणाचं काम सुरू होतं, पण त्याचबरोबर विद्युतीकरणाचं काम देखील सुरू होतं. विद्युतीकरणाचं बहुतांशी काम पूर्ण झालेलं आहे. आता दुहेरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असून मनमाड दौंड लोहमार्गावर नगर हे महत्वाचं रेल्वे स्थानक आहे. यापूर्वी मनमाड दौंड हा एकेरी लोहमार्ग होता. आता मात्र मनमाड ते दौंड दुहेरी रेल्वे लोहमार्गाचं काम सुरू होतं. 9 टप्पे यामध्ये पूर्ण झालेले आहेत. या दुहेरी रेल्वे मार्गावर आतापर्यंत कोपरगाव ते येवला, येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निंबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव या मार्गांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत 135 किलोमीटर अंतरावर चाचणी पूर्ण झाली, अशी माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिलेली आहे.